हॅलो एव्हरीवन. आज आपल्याला बघायचं आहे पॅरासिम्पॅथोमायमेटिक्स एजंट. पॅरासिम्पॅथोमायमेटिक्स एजंट्स हा आपला युनिट नंबर 3 मधला सेकंड सब पार्ट आहे. त्याच्यावरती आज आपल्याला डिस्कस करायचं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण हा कंप्लीट टॉपिक बघणार आहे, म्हणजे हा पॅरासिम्पॅथोमायमेटिक एजंट, त्याच्यामधले सगळे क्लासिफिकेशन आणि ड्रग्स बघायचे. तर हा जर आपण पॉईंट सिलेबसमध्ये बघितला तर बराच वास्ट असा दिसतो आणि बरेचसे ड्रग्स असे ह्या आजच्या आपल्या टॉपिकमध्ये आहे. प्रत्येक ड्रग्सचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, युजेस, सार आणि बऱ्याचशा गोष्टी सिंथेसिससुद्धा आपल्याला बघायचे आहे. मग आता स्टुडंट म्हटलं की एवढा सगळे ड्रग्स मुलांना खूप जास्त हेवी वाटतं, सिलेबस हेवी वाटतं. बट आपला फार्मसी चॅनलमध्ये आपण नेहमीच स्टुडंटचे जे प्रॉब्लेम्स आहे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. सो आजच्या लेक्चरमध्ये मी तुमचे असेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. जो आपला पॅरासिम्पॅथोमायमेटिक एजंट आहे याच्यामधले जे एवढे सगळे ड्रग्स आहे त्या ड्रग्सचे एक शॉर्ट्स अशी नोट्स प्रिपेअर केलेली आहे मी. आणि ही जी नोट्स आहे या नोट्समध्ये जे ड्रग्स आहे ह्या ड्रग्सचे स्ट्रक्चर्स कसे आठवण ठेवायचे आहे, यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे आणि एकदम शॉर्टमध्ये आपण मोठा टॉपिक कसा आठवण ठेवू शकतो, कसे नोट्स प्रिपेअर करू शकतो, याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला आज टिप्स प्रोव्हाइड करणार आहे. तर चला आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया. मी पल्लवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपलं मराठी चॅनल आपलं फार्मसीमध्ये, जिथे आपण बघतो फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी. स्टुडंट्स, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं कोलिनर्जिक न्यूरोट्रान्समीटरबद्दल. ठीक आहे, की नेमकं कोलिनर्जिक न्यूरोट्रान्समीटर्स काय आहे, ते त्यांचं वर्क कसे करतात, बायोसिंथेसिस, कॅटाबॉलिझम, अशा सगळ्या बऱ्याचशा टॉपिक आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलं आहे. आज आपल्याला बघायचं पॅरासिम्पॅथोमायमेटिक्स एजंट्स म्हणजे काय. तर पॅरासिम्पॅथोमायमेटिक एजंट माहिती असण्याच्या अगोदर आपल्याला पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम माहिती असणं गरजेचं आहे. आणि ह्या सिस्टीमवरती आपण ऑलरेडी लेक्चर 1 वरती डिस्कस केलेलं आहे. लेक्चरची लिंक हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. आधी तुम्ही तो लेक्चर कव्हर करा, सो दॅट तुमचे जे काही कन्सेप्ट्स आहे पॅरासिम्पॅथोमायमेटिक एजंट्सबद्दल ते क्लिअर होणार आणि त्याच्यानंतरच कुठे आपण ड्रगचा स्टडी करू शकतो. तर चला आजच्या लेक्चरला स्टार्ट करू. तर हा जो पॅरासिम्पॅथोमायमेटिक्स वर्ड आहे याला जर आपण डिवाइड केला तर पॅरासिम्पॅथो आणि मायमेटिक्स असे दोन शब्द निघतात. आता पॅरासिम्पॅथो म्हणजेच काय, तर सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम, जे आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे प्रिव्हियस लेक्चरमध्ये. आणि मायमेटिक्स म्हणजेच काय, तर मायमेटिक्स म्हणजे कॉपी करणं, कुठल्याही गोष्टीला कॉपी करणं. इथे काय होतंय की पॅरासिम्पॅथोमायमेटिक्स म्हणजे सिम्पॅथेटिक सिस्टीमला जे काही कॉपी करतात त्या ड्रग्सला आपण सिम्पॅथोमायमेटिक्स ड्रग्स म्हणतो. म्हणून म्हणते की आधी आपल्याला पॅरासिम्पॅथोमायमेटिक्स माहिती असणं गरजेचं आहे. आता आपण बघितलं होतं पॅरासिम्पॅथोमायमेटिक्समध्ये की ज्या काही ॲबनॉर्मल कंडिशन आहे किंवा अनकंट्रोल कंडिशन आहे आपल्या बॉडीची, ते रेग्युलेट करणारी कुठली सिस्टीम आहे, तर ती आपली पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम आहे. ठीक आहे, पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीममध्ये काय होतं की अशा प्रकारे नर्व्स होते, न्यूरॉन्स होते. हे न्यूरॉन्स काय करत होता, हा प्री सायनॅप्टिक न्यूरॉन होता आणि हा पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन होता. प्री सायनॅप्टिक न्यूरॉनमध्ये काय होते, काही वेसिकल्स होते, ह्या वेसिकल्समध्ये न्यूरोट्रान्समीटर स्टोर्ड होते. पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीममध्ये जो न्यूरोट्रान्समीटर्स असतो तो कुठला असतो, तर तो ॲसिटिलीन कोलिन असतो. ठीक आहे, जेव्हा एखादी स्टिम्युलेशन होते, स्टिम्युलेशन झाल्यानंतर हे न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतात. न्यूरोट्रान्समीटर रिलीज झाल्यानंतर हे काय करतात, पर्टिक्युलर रिसेप्टार्सला जाऊन बाउंड होतात, ज्या पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन्समध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, आणि जेव्हा हे न्यूरोट्रान्समीटर्स येतात आणि रिसेप्टरला जाऊन बाउंड होतात तेव्हा ते त्यांचे जे काही पर्टिक्युलर रिस्पॉन्स आहे ते रिस्पॉन्स शो करतं. ठीक आहे, ॲसिटिल कोलिनचं मेटाबॉलिझम बघितलं होतं आपण की कोलिन इस्टरेज नावाचा एक एन्झाईम असतो. हा काय करतो, ह्या जे काही ॲसिटिल कोलिन आहे त्या ॲसिटिल कोलिनचं कन्व्हर्जन करतो ॲसिटिक ॲसिड आणि कोलिनमध्ये. हे सगळं आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे डिटेलमध्ये. आता नॉर्मली हे सगळं फंक्शन होत होतं. ठीक आहे, न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतात, रिलीज झाल्यानंतर पर्टिक्युलर रिसेप्टरला जाऊन बाउंड होतात आणि त्याचा ॲक्शन शो करतात. बट ड्रग्स केव्हा प्रोव्हाइड करतो आपण, की अशी कंडिशन जी नॉर्मल नाही आहे, जी ॲबनॉर्मल कंडिशन आहे, त्या कंडिशनला ट्रीट करायसाठी आपण ड्रग्सचा यूज करतो. सो अशा वेळेस काय होतं की एखादा पेशंट आहे, एखाद्या पेशंटमध्ये हे ॲसिटिल कोलिन ह्या रिसेप्टरला जाऊन बाउंड होत नाही आहे, ते त्यांचा रिॲक्शन शो करत नाही आहे, रिस्पॉन्स शो करत नाही आहे. बरेचदा असं होतं की पेशंटमध्ये हे जे काही ॲसिटिल कोलिन आहे ह्या एन्झाईम थ्रू मेटाप्लॉइज्ड होऊन जातात, हे रिसेप्टारपर्यंत जाऊनच पोचत नाही. सो इथे जर जाऊन पोचणार नाही, बाउंड होणार नाही, तर त्याचा रिस्पॉन्स शो करणार नाही. मग अशा वेळेस काय करतो आपण, एक्सटर्नली
ड्रग्स प्रोव्हाइड करतो. हे आपले जे काही एक्सटर्नली ड्रग्स आपण प्रोव्हाइड करतो त्यांचं फंक्शन सेम असतं ॲज दॅट ऑफ ॲसिटिल कोलिन. का तर आपण ह्या सिस्टीमवरती ॲक्ट करणारे ड्रग्स येतात. मग हे ड्रग्स काय करतात, यांचं स्ट्रक्चर जे काय आहे ते सेम असतं ॲसिटिल कोलिनसारखं. मग हे ड्रग्स किंवा हे एजंट्स काय करतात, ह्या पर्टिक्युलर रिसेप्टार्सवरती जाऊन ॲक्ट करतात आणि त्यांचा ॲक्शन शो करतात, त्यांचा रिस्पॉन्स हा आपल्याला प्रोड्यूस होतो. सो असे एजंट जे पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमला कॉपी करतात त्याला आपण पॅरासिम्पॅथोमायमेटिक्स एजंट म्हणतो. सो हे जे ड्रग्स आपण एक्सटर्नली प्रोव्हाइड करत होतो त्याचं फंक्शन करायसाठी ह्या ड्रग्सला आपण पॅरासिम्पॅथोमायमेटिक म्हणतो. ठीक आहे, पॅरासिम्पॅथोमायमेटिक्स हे एजंट्स आहे जे ह्या ॲसिटिल कोलिनचं वर्क करतात, त्यांचं फंक्शन करतात. जर नॉर्मली आपली बॉडी हे फंक्शन करत नसणार, ॲसिटिल कोलिन त्यांचं वर्क करत नसणार. त्याचे व्हेरियस रिझन असू शकतात. एक तर ॲसिटिल कोलिन लवकर कॅटाबलाइज्ड होत असणार, त्याचा रिलीज होत नसणार, किंवा जे काही पर्टिक्युलर रिझन असणार. प्रत्येक पेशंटमध्ये वेगवेगळं रिझन असतं. त्या रिझनला आपण क्युअर करायसाठी, ते जी काही कंडिशन आहे त्याला ट्रीट करायसाठी एक्सटर्नली ड्रग्स प्रोव्हाइड करतो आणि त्याला काय म्हणतो तर पॅरासिम्पॅथोमायमेटिक एजंट्स म्हणतो. आता हे जे पॅरासिम्पॅथोमायमेटिक्स एजंट्स आहे, ह्या एजंट्सचे जे फंक्शन आहे ते वेगवेगळे आहे आणि त्याच्यावरून ते क्लासिफाय झाले आहे. फर्स्ट थिंग, जर हा आपला ड्रग डायरेक्टली रिसेप्टारला जाऊन बाउंड होत असणार. रिसेप्टार्स आहे N आणि M रिसेप्टार्स असतात, आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. जर ह्या रिसेप्टार्सला जाऊन आपला ड्रग जर डायरेक्टली बाउंड होत असणार तर त्याला आपण डायरेक्ट ॲक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक एजंट म्हणतो. ठीक आहे, का तर हा डायरेक्टली जाऊन बाउंड होत आहे. आता इन केस आपला ड्रग रिसेप्टारला जाऊन बाउंड होत नाही आहे आणि असा पेशंट आहे, अशा पेशंटमध्ये जे नॉर्मली काय होतं, ॲसिटिल कोलिन लवकर मेटाबलाइज्ड होत आहे. म्हणजे त्याचा जो कोलिन इस्टरेज आहे याच्यावरती त्याचं ॲक्शन शो करत आहे आणि याला मेटाबलाइज्ड करत आहे, म्हणजे रिसेप्टारला जाऊन त्याला बाउंडच होऊ देत नाही. मग अशा वेळेस काय करतं, सेकंड केसमध्ये आपला ड्रग हा कोलिन इस्टरेजची जी ॲक्टिव्हिटी आहे त्याला ब्लॉक करतो. याचं जे काही फंक्शन आहे त्याला इनिबिट करतो. आणि असे ड्रग्स जे ह्या कोलिन इस्टरेजवरती ॲक्ट करतात त्या ड्रग्सला आपण इनडायरेक्ट ॲक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक एजंट म्हणतो. म्हणजेच काय, हे रिसेप्टरला जाऊन बाउंड होत नाही आहे, बट हा जो मेटाबॉलिझम करत होता ॲसिटिल कोलिनचा, ह्याचा मेटाबॉलिझमला हा स्टॉप करतो. आणि ऑब्व्हियसली इथे जर मेटाबॉलिझम याचा स्टॉप झाला तर हा काय करणार, त्याच्या पर्टिक्युलर रिसेप्टरला जाऊन बाउंड होणार, त्याचं जे काही ॲक्शन आहे ते शो करणार. आणि जेव्हा आपला ड्रग दॅट इज सिम्पॅथोमायमेटिक ड्रग इनडायरेक्ट ॲक्टिव्हिटी शो करतो, म्हणजे हा कोलिन इस्टरेजवरती त्याचं ॲक्शन शो करतो, त्याला ब्लॉक करतो, तर इथे त्याचे दोन टाईप्स येतात. फर्स्ट वन येतो रिव्हर्सिबल अँड सेकंड वन येतो इररिव्हर्सिबल. आता रिव्हर्सिबल आणि इररिव्हर्सिबल मधला नेमका फरक काय, तर आपला ड्रग जर कोलिन इस्टरेजला ब्लॉक करतो परमनंटली, म्हणजे एखादा आपला ड्रग आला आणि ह्या ड्रगने कोलिन इस्टरेजचं जे काही फंक्शन आहे परमनंटली ब्लॉक केलं तर त्याला आपण इररिव्हर्सिबल म्हणतो. म्हणजे एकदा तो कोलिन इस्टरेजला जाऊन बाउंड झाला तर तो त्याला परत रिलीज करणार नाही आणि ती जी कंडिशन आहे त्याला आपण इररिव्हर्सिबल बोलतो. सेकंड केसमध्ये काय होतं की जो आपला ड्रग्स आहे हा रिव्हर्सिबली जाऊन बाउंड होतो. म्हणजेच काय, एकदा तो जाऊन बाउंड होणार, काही पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर काय होणार, तो त्याला रिलीज करणार, त्याचं जे काही ॲक्शन आहे त्या ॲक्शन करण्याला तो स्टिम्युलेट करणार आणि नंतर जे काही नॉर्मल प्रोसेस स्टार्ट होणार. म्हणजे ॲसिटिल कोलिनला आधी काय करत होता, तो मेटाबलाइज करत होता, म्हणून आपण काय करणार, एक्सटर्नली ड्रग प्रोव्हाइड करला जो रिव्हर्सिबली ॲक्ट होता. म्हणजे रिव्हर्सिबली म्हणजे ॲसिटिल कोलिनला तो पर्टिक्युलर टाईमसाठी ब्लॉक करणार, देन ॲसिटिल कोलिन येणार आणि त्याच्या पर्टिक्युलर रिसेप्टरला जाऊन त्याचा ॲक्शन शो करणार. आफ्टर सम पिरियड ऑफ टाईम काय होणार, हा याने जे ब्लॉकेज केलं होतं ते ब्लॉकेज रिलीज करणार आणि परत हा कोलिन इस्टरेज काय करणार, ॲसिटिल कोलिनला मेटाबलाइज करणार. म्हणजे ही जी प्रोसेस झाली ही रिव्हर्सिबल झाली आणि ते जे ड्रग्स आहे त्याला आपण रिव्हर्सिबल ड्रग्स किंवा रिव्हर्सिबल एजंट्स म्हणतो. इरिव्हर्सिबलच्या केसमध्ये काय होतं की जेव्हा कोलिन इस्टरेज ब्लॉक करतो तो परमनंटली ब्लॉक करतो. मग आता एखादा ड्रग आहे परमनंट जर आपल्या कोलिन इस्टरेजला यांनी ब्लॉक केलं तर काय होणार, ॲसिटिल कोलिन कंटिन्युअसली रिलीज होणार, कंटिन्युअसली तो त्याच्या रिसेप्टारला जाऊन बाउंड होणार, कंटिन्युअसली तो त्याच्या ॲक्शन शो करणार. बट आपल्याला माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये सगळ्या ज्या काही प्रोसेस आहे त्या एका रिदममध्ये होतात, त्या एका पर्टिक्युलर टाईमपर्यंतच होतात. म्हणजे कुठलीही गोष्ट एक्सेस झाली तर ते काय होतं, टॉक्झिसिटी क्रिएट करतं
आणि जे आपल्या बॉडीला नको असते. सो मग अशा वेळेस काय होतं, जेव्हा आपला ड्रग इरिव्हर्सिबल नेचरचा असतो तेव्हा एक्सटर्नली आणखीन आपण ड्रग प्रोव्हाइड करतो. कुठला ड्रग प्रोव्हाइड करतो, तर त्याच्यासाठी आपली थर्ड कॅटेगरी असते, दॅट इज कोलिन इस्टरेज रिॲक्टिवेटर. मग हा रिॲक्टिवेटर काय करतो, हा जो कोलिन इस्टरेज आहे याला परत ॲक्टिवेट करतो. याला ब्लॉक केलं होतं तर याला परत रिलीज करतो, रिॲक्टिवेट करतो, सो दॅट हा काय करणार, ॲसिटिल कोलिनला परत मेटाबोलाइज करणार, याचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज करणार. आणि बस एवढाच आहे आजचा आपला टॉपिक. कळलं असणार तुम्हाला की नेमकं हे पॅरासिम्पॅथोमायमेटिक एजंट्स काय आहे, डायरेक्ट ॲक्टिंग काय आहे, इनडायरेक्ट ॲक्टिंग काय आहे, आणि कोलिन इस्टरेज काय आहे. आता हे आपण समजण्याच्या दृष्टिकोनानुसार बघितलं. हे आता आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे की आपले एजंट्स काय आहे, त्याचं सार काय आहे, आणि कुठले कुठले नेमके ड्रग्स आहेत. तर ठीक आहे, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सगळ्यांना क्लिअर आहे. सिम्पॅथोमायमेटिक्स एजंटमध्ये फर्स्ट आणि फॉरमोस्ट आपला ड्रग आहे ॲसिटिल कोलिन. ॲसिटिल कोलिन हे आपल्या न्यूरोट्रान्समीटर्स आहे, आणि आपल्याला जो आपला ड्रग आहे तो सेम एक्झॅक्ट आपल्या न्यूरोट्रान्समीटरसारखा पाहिजे. सो आपला फर्स्ट ड्रगसुद्धा आपला ॲसिटिल कोलिन आहे. ॲसिटिल कोलिनचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे. आपण जेव्हा न्यूरोट्रान्समीटर्स बघितले तेव्हा आपण स्ट्रक्चर बघितलं होतं की याच्यामध्ये जे कंपाऊंड्स प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये फर्स्ट हा जो आहे आला आपण ॲसिटिल ग्रुप म्हणतो, CH3 डबल बॉन्ड ओ, दिस वन इज अवर ॲसिटिल ग्रुप. देन इथिलीन चेन असते, दॅट इज CH2 ज्याच्यामध्ये एक अल्फा आणि एक बीटा कार्बन असतो. अँड देन एक क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड असतो, म्हणजेच एक अमोनिया असते, नायट्रोजन असतो ज्याला 4 कंपाऊंड अटॅच्ड असतो, त्याला आपण क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड म्हणतो. आता आपल्याला हा सिम्पॅथोमायमेटिक एजंटचा जर सार लिहायचा असणार, सार म्हणजेच काय, तर एखादा आपला कंपाऊंड आहे. आता बघा इथे एक्सप्लेन करते तुम्हाला आधी की हा आपला ड्रग आहे, सिम्पॅथोमायमेटिक एजंट्स आहे, आणि हा काय ॲसिटिल कोलिन सारखा फंक्शन शो करतो. आता ह्या पर्टिक्युलर ड्रगमध्ये आपण काही चेंजेस केले तर काय होणार. फॉर एक्झाम्पल हा आपला एक स्क्वेअर शेपचा एक ड्रग आहे, ठीक आहे, एक्झाम्पल देते. आता ह्या ड्रगमध्ये जर आपण ह्या पोर्शनमध्ये काही चेंजेस केले किंवा इथं काहीतरी आपण अटॅच केलं तर काय होणार, हा याला रिसेप्टरला जाऊन बाउंड होणार का, बाउंड झाल्यानंतर त्याची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होणार की डिक्रीज होणार, किंवा हा जो पर्टिक्युलर पोर्शन आहे ह्या पर्टिक्युलर पोर्शनमध्ये आपण एखादी चेन ॲड केली, ठीक आहे, एखादी अशी चेन ॲड केली मिथिल ग्रुपची, तर काय होणार, ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होणार की डिक्रीज होणार, याचं जे काही रिॲक्शन आहे, याचं जे काही ड्युरेशन ऑफ ॲक्शन आहे ते डिक्रीज होणार की इन्क्रीज होणार, हे सगळं आपण आपल्या सारमध्ये लिहित असतो. सेम आपल्याला पाहायचं आहे की हा जो आपला सिम्पॅथोमायमेटिक एजंट आहे याच्यामध्ये आपण जर काही ॲडिशन केली किंवा काही सबस्टिट्यूशन केली तर त्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय चेंजेस होतो. सो ॲसिटिल कोलिन चं जे काही सार आहे, सार लिहिताना आपल्याला एक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे, त्याचं स्ट्रक्चर माहिती असलं तर आपण कुठल्याही ड्रगचं सार इझिली लिहू शकतो. सार लिहिताना काय करायचं आहे की जो स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चरला नाव देऊन द्यायचे, म्हणजे नाव दिल्यानंतर काय होणार की त्या पर्टिक्युलर एरियामध्ये जर आपण काही चेंजेस केले तर त्याची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते की डिक्रीज होते, हेच लिहायचं असते सारमध्ये, बाकी दुसरं तिसरं काहीच लिहायचं नसतं, ठीक आहे. सो इथे सार लिहिताना बघा इथे 3 कंपाऊंड झालेले आहे. फर्स्ट वन इज अ ॲसिटिल ग्रुप, सेकंड वन इज इथिलीन चेन, अँड थर्ड वन इज अ क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड. आता मॉडिफिकेशन ह्या 3 जागेवरतीच होणार. तर फर्स्ट जो पोझिशन आहे दॅट इज ॲसिटिल ग्रुप, ॲसिटिल ग्रुपमध्ये आपण जर सबस्टिट्यूशन केलं तर काय होणार, तर हा जो फर्स्ट ग्रुप आहे याच्यामध्ये जर आपण हा ॲसिटेट ग्रुपला कार्बामेट ग्रुपने जर सबस्टिट्यूट केलं तर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते, आणि जो काही कंपाऊंड फॉर्म होतो तो मच मोर ॲक्टिव्ह आणि मच मोर स्टेबल फॉर्म होतो. फॉर एक्झाम्पल कार्बॅकोल जो आपला सेकंड ड्रग आहे याच्यामध्ये जर आपण इथे सबस्टिट्यूशन केलं, याला रिप्लेस केलं आपण अमोनियानी, तर काय होलं, जो काही कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. अगेन जर हा आपला इस्टर ग्रुप आहे, ठीक आहे, हे बघा C डबल बॉन्ड ओ इस्टर, आणि इस्टरला जर आपण रिप्लेस केलं इथर किंवा कीटोनने, इथर कीटोन माहिती आहे सगळ्यांना, फक्त C डबल बॉन्ड ओ असला तर कीटोन होतो, आणि नुसतं ओ जर अटॅच असला तर तो इथर होतं. तर आपण याला इथरनी अटॅच केलं किंवा रिप्लेस केलं तर काय होतं, केमिकली आपला कंपाऊंड मोर स्टेबल होतो किंवा पोटेंट कंपाऊंड फॉर्म होतो. एक्झाम्पल आहे बीटा मिथिल क्लोरीन इथिलिस्टर. देन सेकंड वन आहे सबस्टिट्यूशन ऑन इथिलीन चेन. आता ही जी चेन आहे हे इथिलीन चेन, याच्यामध्ये जर आपण काही सबस्टिट्यूशन केले तर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते की डिक्रीज होते हे आपल्याला बघायचं आहे. तर
ही जी चेन आहे हे चेनमध्ये जर आपण इन्क्रीज केली किंवा हे जी याच्यामध्ये कार्बन नंबर जर इन्क्रीज केले तर ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते. सो इथे आपण कुठल्याही कार्बनचं ॲडिशन करू शकत नाही, बट ब्रांचिंग करू शकतो. म्हणजेच ही जी चेन आहे ह्या चेनमध्ये कार्बनचं ॲडिशन करू शकत नाही, बट इथे आपण ब्रांचिंग करू शकतो. जर आपण अल्फा कार्बनमध्ये जर ब्रांचिंग केली, म्हणजे अल्फा म्हणजेच कुठला, नायट्रोजनच्या साईडला जो अटॅच्ड आहे त्याला आपण अल्फा कार्बन म्हणतो. ह्या अल्फा कार्बनमध्ये जर आपण चेंजेस केले तर काय होतं, ह्या अल्फा कार्बनवरती जर आपण ब्रांचिंग केली तर जो निकोटिनिक रिसेप्टर आहे त्याच्यावरची जी ॲक्टिव्हिटी आहे ड्रगची ते इन्क्रीज होते, बट मस्कॅरेनिक रिसेप्टरवरती त्याची ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते. सेम इन केस आपण बीटा कार्बनवरती जर ब्रांचिंग केली तर काय होतं की याची मस्कॅरेनिक ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते आणि निकोटिनिक ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते. देन थर्ड वन आहे क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड. याच्यावरती जर आपण सबस्टिट्यूशन केलं तर नेमकं काय होतं, तर हा जर क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड आहे याला जर आपण रिप्लेस केलं सल्फोनियम किंवा फॉस्फोनियम ग्रुपने तर कंपाऊंडची ॲक्टिव्हिटी लॉस होते. म्हणजे इथे आपण कुठलाही सबस्टिट्यूशन करू शकत नाही, आपल्याला हा नायट्रोजन ॲज इट इज ठेवायचा असतो. जर आपण इथे मिथिल ग्रुप जर रिप्लेस केले, याला जर आपण सबस्टिट्यूट केलं एखाद्या कंपाऊंडनी तर ॲक्टिव्हिटी लॉस होतो. सो इथे आपण कुठल्याही प्रकारचं चेंजेस करू शकत नाही. चेंजेस फक्त कुठेही करू शकतो तर अल्फा आणि बीटा कार्बनमध्येच करू शकतो. ठीक आहे. देन क्लासिफिकेशन ऑफ पॅरासिम्पॅथोमायमेटिक एजंट. ठीक आहे, याला डायरेक्ट ॲक्टिंग इनडायरेक्ट ॲक्टिंगमध्ये दोन टाईप्समध्ये क्लासिफाय केले आहे. इनडायरेक्टचे दोन क्लास आहे. इनडायरेक्टलाच आपण कोलिन इस्टरेज इनिबिटर म्हणतो. ठीक आहे, आत्ताच आपण एक्सप्लेन केलं की याला कोलिन इस्टरेज इनिबिटर का म्हणतो, तर हा जो कोलिन इस्टरेज एन्झाईम आहे याला इनिबिट करतो. याच्यामध्ये दोन क्लास येतात. फर्स्ट वन येतो रिव्हर्सिबल आणि सेकंड वन आहे इरिव्हर्सिबल. आणि थर्ड जो क्लासिफिकेशन आहे तो आहे कोलिन इस्टरेज रिॲक्टिवेटर. ठीक आहे, जो डायरेक्ट ॲक्टिंग एजंट आहे, या डायरेक्ट ॲक्टिंगचं एजंटचं काम काय की हा डायरेक्ट आपला रिसेप्टार्सला जाऊन बाउंड होतो, आयदर निकोटिनिक किंवा मस्कॅरेनिक, डिपेंड करतं त्याच्या नेचरवरती. ह्या कॅटेगरीमधला फर्स्ट ड्रग आहे आपला ॲसिटिल कोलिन. ॲसिटिल कोलिनचं स्ट्रक्चर सगळ्यांना माहितीच झालेलं असणार. अगदी इझी असं स्ट्रक्चर आपला ॲसिटिल कोलिनचं आहे. ॲसिटिल कोलिन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कशा प्रकारे शो करतो, तर हा डायरेक्टली रिसेप्टारला जाऊन बाउंड होतो, त्याचा ॲक्टिव्हिटी काय ते त्याची शो करतो. हा ॲसिटिल कोलिन मोस्ट पॉवरफुल ड्रग आहे, बट कोलिन इस्टरेजमुळे तो मेटाबलाइज्ड होतं. ठीक आहे, सो कोलिन इस्टरेजसाठी हा रेझिस्टन्स नाही आहे. युजेस कुठले कुठले, आय ड्रॉप्समध्ये यूज केला जातं ॲट द टाइम ऑफ सर्जरी. हा ड्रग आपण यूज केला जातो. आता एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करायची आहे, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन प्रत्येक कॅटेगरीची क्लिअर आहे. आता डायरेक्ट ॲक्टिंगचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सगळ्या ड्रगचं सेम आहे की डायरेक्टली रिसेप्टर्सला जाऊन बाउंड होतात. युजेस काय, तर जे काही पॅरासिम्पॅथोमायमेटिक एजंट्स आहे, मोस्ट ऑफ द ड्रगचं कॉमन यूज आहे की हा ग्लुकोमाच्या ट्रीटमेंटसाठी यूज करतो. ग्लुकोमाच्या ट्रीटमेंटसाठी काय यूज करतो, ग्लुकोमा म्हणजे काय, मोतीबिंदू. मोतीबिंदू माहिती आहे सगळ्यांना की जे आपले आईज आहे, आईजमध्ये प्युपिल्स असते आणि हे जे प्युपिल्स आहे ह्या प्युपिल्समध्ये लेअर फॉर्म होते. जे काही पेशंट आहे त्यांना असं पुसट दिसतं. ही लेअर काढताना म्हणजे ऑपरेशन जो करतो तेव्हा ही डॉक्टर्स काय करतात, ही लेअर काढून टाकतात. मग ॲट द टाइम ऑफ सर्जरी काय करतात, आपण हा ड्रग पेशंटला देतो, आयड्रॉप्स थ्रू देतो. तर आयड्रॉप्स दिल्यामुळं काय होतं की हे जी प्युपिल आहे ही प्युपिल डायलेट होते, मायोसिस होते. म्हणजे त्याचं जे काही शेप आहे नॉर्मलपेक्षा थोडा डायलेट होतो, मोठा होतो. आणि त्याच्यामुळं काय होतं की सर्जरी करताना फिजिशियनला इझी होतं, ही जी लेअर आहे इझिली काढता येते. म्हणून ग्लुकोमाच्या ट्रीटमेंटसाठी हा ड्रगचा मोस्ट कॉमन यूज केला जातो. सो मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कॉमन आहे, युजेससुद्धा कॉमन आहे, फक्त ड्रगचं स्ट्रक्चर तुम्हाला आठवण ठेवायचं आहे. सो सेकंड जो ड्रग आहे, सेकंड आहे आपला कार्बॅकोल. हा आपला स्टारवाला ड्रग आहे. स्टारवाला ड्रग म्हटलं म्हणजे त्याचं सिंथेसिससुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर कार्बॅकॉलचं स्ट्रक्चर बघा, स्ट्रक्चर ॲसिटिल कोलिनसारखंच आहे, बट इथे NH2 प्रेझेंट आहे. याच्याबद्दल आपण थोडं नंतर डिस्कस करूया स्ट्रक्चरबद्दल. आधी सिंथेसिस बघूया कार्बॅकॉलचं. तर सिंथेसिससाठी जो प्रिकर्सर आहे तो आहे कोलिन क्लोराईड. सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ आवर कोलिन क्लोराईड. हा कोलिन क्लोराईडचं रिॲक्शन होते क्लोरोफॉर्म वॉटरमध्ये फॉस्फोजिन सोबत.
सी दिस वन इज अवर क्लोरोफॉर्म वॉटर. जेव्हा या दोघांची रिएक्शन होते तेव्हा काय होतं की हा जो क्लोरोफॉर्म मधला ClCOO आहे हा जाऊन इथे अटॅच्ड होतो आणि एक इंटरमिडिएट कंपाऊंड फॉर्म होतं ज्याची फर्दर रिॲक्शन केली जाते अमोनियम हायड्रॉक्साईड सोबत. आणि अमोनियम हायड्रॉक्साईड मधला जो NH2 आहे हा Cl ला रिप्लेस करतो आणि कार्बाकोल फॉर्म होतो. दिस इज द शॉर्ट सिंथेसिस ऑफ अवर कार्बाकोल. आता याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे की हा निकोटिनिक आणि मस्कॅरेनिक रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो. सी गाईज, मी लेक्चरच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला म्हटलं होतं की एक शॉर्ट्समध्ये नोट्स तुमच्यासाठी प्रिपेअर केलेली आहे ज्याच्यामध्ये सगळे ड्रग हे शॉर्टमध्ये दिलेले आहे. युनिट 2चे सुद्धा मी असेच नोट्स तुम्हाला दिलेले आहे. तर नोट्समध्ये मी डिस्क्रिप्टिव्ह फॉर्ममध्ये सुद्धा अवेलेबल केलेले आहे तुम्हाला नोट्स. बट काय होतं की अशा फॉर्ममध्ये स्ट्रक्चरचं बरंच कन्फ्युजन होतं. सो एक शॉर्ट नोट्समध्ये मी तुम्हाला सगळे नोट्स इथं मेन्शन केलेले आहे. ते बघा, आता डायरेक्ट ॲक्टिंग कॅटेगरीमधला फर्स्ट आपला ॲसिटिल कोलिन आहे. ॲसिटिल कोलिनचं स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती आहे. सेकंड जो ड्रग आहे कार्बाकोल. कार्बाकोलचं स्ट्रक्चर आणि ॲसिटिल कोलिनचं स्ट्रक्चर सेम आहे, फक्त इथे एकच चेंजेस आहे. ॲसिटिल कोलिनमध्ये एक CH3 प्रेझेंट आहे आणि कार्बाकोलच्या स्ट्रक्चरमध्ये एक NH2 प्रेझेंट आहे. जो थर्ड ड्रग आहे दॅट इज बिथॅनकॉल. बिथॅनकॉलचं स्ट्रक्चर बघा कार्बाकॉलचं स्ट्रक्चर सारखं सेम आहे, म्हणजे इथे NH2 प्रेझेंट आहे, बट इथे ब्रांचिंग केलेली आहे बीटा कार्बनमध्ये दॅट इज CH3. देन फोर्थ जो ड्रग आहे दॅट इज मिथाकोलिन. मिथाकोलिनचं स्ट्रक्चर बघा ॲसिटिल कोलिनच्या स्ट्रक्चर सारखं आहे, म्हणजे इथे CH3 प्रेझेंट आहे आणि इथे ब्रांचिंग केलेली आहे CH3ची, म्हणजे बिथॅनकॉल सारखी. जो फिफ्थ ड्रग आहे दॅट इज पिलोकार्पिन. पिलोकार्पिनचं स्ट्रक्चर हे सगळ्यात वेगळं आहे, कुठल्याही स्ट्रक्चरला सिमिलरिटी नाही आहे. सो आपल्याला हे ॲज इट इज आठवण ठेवायचं आहे. म्हणजे बघा एका मिनिटात आपले 5 स्ट्रक्चर झाले, 5 ड्रग इझिली झाले एका कॅटेगरीमधले. सो म्हणून मला ही जी पद्धत आहे नोट्स प्रिपेअर करायची आवडते. स्टुडंटला पण भरपूर इझी जातं ह्या वेनी जर स्टडी केलं तर, कारण स्ट्रक्चर भरपूर असतात, ड्रग्स भरपूर असतात. सो ह्या वेळी जर तुम्ही नोट्स प्रिपेअर केले किंवा ह्या नोट्ससुद्धा ॲज इट इज यूज केले तर तुम्हाला इझी पडतं. आता मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघा सगळ्या ड्रगचं सेम आहे. सगळे ड्रग्स हे जवळजवळ दोन्ही रिसेप्टर दॅट इज निकोटिनिक आणि मस्कॅरेनिक रिसेप्टरला जाऊन बाउंड होतात. ऑलरेडी आपण मेकॅनिझम ऑफ ॲक्शनबद्दल डिस्कस केलं आहे, त्याला तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह फॉर्ममध्ये लिहू शकता. आणि युजेस सगळ्यांचा सेम आहे की हा ॲट द टाईम ऑफ सर्जरी मायोसिससाठी यूज केला जातो. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द डायरेक्ट ॲक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक ड्रग. Then we have indirect acting sympathomimetic agent. Indirect acting ऑलरेडी आपण डिस्कस केला आहे की ह्या काय करतात, कोलिन इस्टरेजवरती त्याची ॲक्टिव्हिटी शो करतात. हा जो कोलिन इस्टरेज आहे एन्झाईम आहे, त्या एन्झाईमला ब्लॉक करतो 2 वेनी. फर्स्ट वन आहे रिव्हर्सिबल अँड सेकंड वन आहे इरिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल हा काय करतो की एकदा जाऊन बाउंड होतो आणि कोलिन इस्टरेजला परत रिलीज करतो त्याचा ॲक्शन शो झाल्यानंतर. बट इरिव्हर्सिबल काय करतो, परमनंटली कोलिन इस्टरेजचं जे फंक्शन आहे त्याला ब्लॉक करतो. ह्या कॅटेगरीची सुद्धा मी अशीच एक शॉर्टमध्ये नोट्स प्रिपेअर केली आहे, ज्याच्यामध्ये एकाच पेजमध्ये तुम्हाला सगळे ड्रग्स आहे, म्हणजे ड्रग्सच्या स्ट्रक्चरमध्ये कुठलीही कन्फ्युजन होणार नाही. एक्झाममध्ये तुम्ही इझिली लिहू शकता. फर्स्ट ड्रग आहे आपला फायसोस्टिग्मिन. फायसोस्टिग्मिनचं स्ट्रक्चर थोडं चेंजेस आहे. या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला सिमिलरिटीज नाही आहे बाकीच्या ड्रग्ससारखी, बट स्ट्रक्चर ॲज इट इज तुम्हाला आठवण ठेवायचं आहे. सेकंड वन आहे निओस्टिग्मिन. निओस्टिग्मिन आणि जो थर्डवाला आपला ड्रग आहे पायरिडोस्टिग्मिन, याच्यामध्ये स्ट्रक्चरल सिमिलरिटी आहे. दोघांचं स्ट्रक्चर सेम आहे, फक्त पायरिडोस्टिग्मिनच्या स्ट्रक्चरमध्ये काय झालं की ते फक्त एकच CH3 एकच मेथिल ग्रुप अटॅच्ड आहे आणि निओस्टिग्मिनमध्ये आपल्या जो ॲसिटिल कोलिन आहे याच्यासारखी 3 मिथिल ग्रुप अटॅच्ड आहे. बाकी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन दोन्ही ड्रगचं सेम आहे. देन फोर्थ जो ड्रग आहे आपला तो आहे इड्रोफोनियम क्लोराईड. इड्रोफोनियम क्लोराईडचं स्ट्रक्चर हे अगदी सिम्पल आहे, एक बेन्झिन रिंग आणि तिथे एक क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड आहे आणि एक अल्कोहोल अटॅच्ड आहे. देन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे. हा निकोटिनिक आणि मस्कॅरेनिक रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो. याचा युजेस काय तर मिस्टेनिया ग्रॅव्हिससाठी याचा यूज होतो. देन फिफ्थ वन जो ड्रग आहे तो आहे टॅक्राईन हायड्रोक्लोराईड. टॅक्राईन हायड्रोक्लोराईडचं स्ट्रक्चर सुद्धा सेम आहे, तुम्ही इझिली आठवण ठेवू शकता. याच्यामध्ये आपला सिक्स्थ ड्रग आहे दॅट इज ॲम्बोनियम क्लोराईड. ॲम्बोनियम क्लोराईडचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे की हा ॲसिटिल कोलिन इस्टरेजला इनिबिट करतो. ऑब्व्हियसली ह्या कॅटेगरीतले जे ड्रग आहे प्रत्येक ड्रगचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम राहणार आहे. स्ट्रक्चर थोडं लेंदी आहे, स्ट्रक्चर तुम्हाला आठवण ठेवा लागणार आहे. थोडं प्रॅक्टिस केली की तुम्ही इझिली आठवण ठेवू शकता.
देन हा जो कॅटेगरी आहे, या कॅटेगरीला सेकंड ड्रग आहे निओस्टिग्मिन. ह्या निओस्टिग्मिनचं आपल्याला सिंथेसिस बघायचं आहे, कारण हा आपला स्टारवाला ड्रग आहे. सिंथेसिस येथे मेन्शन केलेलं आहे. याच्यासाठी जो प्रिकर्सर लागतो तो 3-डायमिथिल अमिनोफिनॉल आहे. सी दिस इज अवर 3-डायमिथिल अमिनोफिनॉल. याची रिॲक्शन होते क्लोरोडायमिथिल कार्बामेट सोबत. जेव्हा हे दोन कंपाऊंड एकमेकाशी रिॲक्ट होतात तर HCl दॅट इज हायड्रोक्लोरिक ॲसिड ही रिलीज होते. 3-डायमिथिल अमिनोफिनॉल मधला एक हायड्रोजन आणि क्लोरोडायमिथिल कार्बामेट मधला एक क्लोरीन हे एकमेकाशी रिॲक्ट होतात आणि इथे एक बॉन्ड फॉर्म होतो आणि एक इंटरमिडिएट कंपाऊंड फॉर्म होतो, ज्याची फर्दर मिथायलेशन केली जाते इन प्रेझेन्स ऑफ ब्रोमोमिथिल. आणि हा काय करतो, निओस्टिग्मिन फॉर्म करतो. सी दिस इज अवर निओस्टिग्मिन. हा जो मिथायलेशन प्रोसेस होत होती याच्यामधला एक मिथिल ग्रुप इथे अटॅच्ड होतो आणि आपला क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड फॉर्म होतो. दिस इज अवर निओस्टिग्मिन. देन लास्ट कॅटेगरी आहे आपली इरिव्हर्सिबल इनिव्हिटर. इरिव्हर्सिबल इनिव्हिटर्स काय करतात की इरिव्हर्सिबली आपला जो कोलिन इस्टरेज आहे, कोलिन इस्टरेजचं फंक्शन ब्लॉक करतो. ह्या कॅटेगरीमधले जे ड्रग्स आहे, ह्या ड्रग्सचं यूजेस काय सेम आहे की ग्लुकोमाच्या ट्रीटमेंटसाठी यांचा यूज केला जातो. ह्या कॅटेगरीमध्ये टोटल 4 ड्रग्स आपल्याला बघायचे आहे. फर्स्ट वन आहे आयसोफ्ल्युरोपेट. सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अवर आयसोफ्ल्युरोपेट. हा इरिव्हर्सिबली आपला कोलिन इस्टरेजचं जे फंक्शन आहे त्याला ब्लॉक करतो. यूजेस काय तर ग्लुकोमाच्या ट्रीटमेंटसाठी याचा यूज होतो. देन सेकंड ड्रग आहे इकोथायोपेट आयोडीन. सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अवर इकोथायोपेट आयोडीन. स्ट्रक्चर तुम्ही थोडी प्रॅक्टिस केली तर इझिली आठवण ठेवू शकता. देन थर्ड जो ड्रग आहे तो आहे आपला पॅराथायोन. पॅराथायोन आणि मेलाथायोनचं स्ट्रक्चर थोडं सेम आहे. याच्यामधलं हाफ जी स्ट्रक्चर आहे, हाफ स्ट्रक्चर सेम आहे. थोडंफार तुम्ही कोरिलेट करू शकता. एकदम स्ट्रक्चर एक्झॅक्ट सेम राहणार नाही, तुम्हाला कोरिलेट करूनच स्ट्रक्चर आठवण ठेवावं लागणार आहे. देन हे जे दोन्ही ड्रग आहे, दोन्ही ड्रगचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे की इनडायरेक्टली जाऊन आपला जो कोलिन इस्टरेजचं फंक्शन आहे त्याला ब्लॉक करतो. देन लास्ट कॅटेगरी आहे आपल्या ह्या क्लासिफिकेशनची, दॅट इज कोलिन इस्टरेज रिॲक्टिवेटर. रिॲक्टिवेटर काय तर जेव्हा आपला ड्रग इरिव्हर्सिबली कोलिन इस्टरेजचं फंक्शनला ब्लॉक करतो तेव्हा रिॲक्टिवेटरची गरज पडते, म्हणजे सो दॅट कोलिन इस्टरेज त्याचं फंक्शन परत करता येईल. सो इथे आपले रिॲक्टिवेटर्स काम करतात. हे काय करतात, जो काही कोलिन इस्टरेजचं फंक्शनला ब्लॉक केलं होतं त्याला परत ॲक्टिवेट करतो. जनरली पॉयझनिंगच्या केसमध्ये हे ड्रग्स यूज केले जाते, म्हणजेच ऑर्गॅनोफॉस्फेट किंवा सल्फोनेट ॲसिटिल कोलिन इस्टरेजचं जेव्हा पॉयझनिंग होते, म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन जेव्हा इन्क्रीज होते बॉडीमध्ये, तेव्हा ह्या ड्रग्सचा यूज केला जातो. याच्यामध्ये ह्या कॅटेगरीमध्ये आपल्याला एक ड्रग बघायचा आहे, दॅट इज प्रालिडोक्झाईम क्लोराईड. प्रालिडोक्झाईम क्लोराईडचं स्ट्रक्चर सिम्पल आहे, फक्त एक रिंग प्रेझेंट आहे, हेट्रोसायक्लिक रिंग, त्याच्यामध्ये आपला नायट्रोजन अमोनियम कंपाऊंड प्रेझेंट आहे आणि त्याला एक चेन अटॅच्ड आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय तर हा आयोनिक साईडला जाऊन बाउंड होतो एन्झाईमचा आणि जो काही इनॅक्टिवेट झालेला आपला कोलिन इस्टरेज आहे त्याला ॲक्टिवेट करतो. यूजेस कुठले कुठले आहे तर पॉयझनिंगच्या केसमध्ये हा ड्रगचा आपण यूज करतो. आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असणार. अगदी सिम्पल वेनी मी तुम्हाला समजवायचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला सगळे पॉईंट क्लिअर असणार. ह्या टॉपिकची नोट्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होणार. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय बाय.